चला नमस्कार. भारतातील पहिल्या अत्यंत महत्त्वाच्या घटना चालू घडामोडीवरती सगळ्या एक्झामला ज्या महत्त्वाच्या घटना भारतात सुरुवातीलाच पहिल्यांदा घडलेल्या आहेत त्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी 2025 आणि 26 अत्यंत महत्त्वाच्या भारतातल्या पहिल्या घडलेल्या घटना यावरती तुम्हाला सगळ्याच एक्झामला नक्की 100% प्रश्न विचारतात. न्यायालयाचा पेपर असेल 26 तारखेला किंवा एमपीसी मुख्य पेपर असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्की प्रश्न विचारतील. त्यामुळे शेवट टोटल महत्त्वाचे अतिशय महत्त्वाचे 50 क्वेश्चन आपण या ठिकाणी घेत आहोत. ठीक आहे, या प्रकारचे तुम्हाला एका पेजवरती 4 क्वेश्चन घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा. ठीक आहे, तुम्ही न्यायालयाची तयारी करत असाल तर याच प्रकारच्या तुम्हाला नोट्स सोबत सराव पेपर सुद्धा मिळत आहेत. 20 सराव पेपर आहे, 90 रुपये फीस दिलेली आहे. संपर्क कुठं करायचा आहे तर या पट्टीवर तुम्हाला नंबर दिसतो जात आहे, त्या नंबरला संपर्क करा किंवा समोर मी सांगणार आहे. जास्त वेळ न घेता लगेच आपण सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन जर पाहिला असेल तर या ठिकाणी बघा पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसतोय 15 ऑगस्ट 2027 तारीख बघा 15 ऑगस्ट 2027 रोजी भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर धावणार आहे? मुंबई पुणे, पुणे अहमदाबाद, दिल्ली मुंबई की अहमदाबाद दिल्ली? तर मुंबई आणि अहमदाबाद या हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर भारताची पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे 15 ऑगस्ट 2027 मध्ये. दुसरा क्वेश्चन आहे भारताचा पहिला नदीवरील दीपग्रह ज्याला लाईट हाऊस म्हणतात कोणत्या नदीवर बांधला जात आहे? गंगा नदी, यमुना नदी, ब्रह्मपुत्रा नदी की गोदावरी नदी? तर ब्रह्मपुत्रा या नदीवरती. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन बघा, भारताची पहिली एआय बेस्ड कौशल्य जनगणना सक्षम कोठे सुरू करण्यात आलेली आहे? दिल्ली, बेंगळूर, मुंबई की हैदराबाद? कोणत्या ठिकाणी? तर मुंबई या ठिकाणी ती सुरू करण्यात आलेली आहे. 4 नंबरचा क्वेश्चन बघा, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या अर्थात JNU आपण ज्याला म्हणतो पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? कुठल्या पहिल्या महिला कुलगुरू? उमा कांजीलाल, नीता अंबानी, किरण बेदी, सुधा मूर्ती? कोणाची? तर उमा कांजीलाल यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर तुम्ही जर न्यायालयाची शिपाई भरती तयारी करत असाल, 26 तारखेला पेपर असेल, वाहन चालकाची तयारी करत असाल तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी 5000 प्रश्नाची ऑनलाईन नोट्स आहे. सोबत तुम्हाला एक 20 ते 25 पेपर सराव पेपर आहेत हे तुम्हाला मिळतात. याची सर्वांची फीस फक्त 90 रुपये ठेवलेली आहे. तर कुठून परचेस करायची तर हा नंबर आहे, या नंबरला फोन पे करा किंवा त्या ठिकाणी गुगल पे करा, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्या. 9552 52 95 63 किंवा हा लोगो दिसतोय श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके चलो. आणि फास्ट ट्रॅक बॅच सुरू झालेली आहे, 320 रुपये फीस आहे. न्यायालयाची पेपरवरती जॉईन करा. चला, भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण? बघा, भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण ठरलेल्या आहे? शिवांगी सिंह, भावना कांत, आस्था पुनिया, अवनी चतुर्वेदी? कोण आहेत? आस्था पुनिया ह्या ठरलेल्या आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, भारताचे पहिले वन विद्यापीठ फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कुठे स्थापन केली जात आहे? डेहराडून, कानपूर, जबलपूर की गोरखपूर? तर गोरखपूर या ठिकाणी स्थापन केली जात आहे. पुढचा 7 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणता जिल्हा भारतातील पहिला बाल विवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे? कोणता जिल्हा आहे जो भारताचा पहिला बाल विवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे? तर बालोद हा जिल्हा छत्तीसगड राज्यातला आहे, तो भारतातला पहिला बाल विवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे. काय नाव त्याचं? बालोद. राज्य कुठलं आहे? तर छत्तीसगड मध्ये. पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताची पहिली गवताळ प्रदेशातील पक्षी जनगणना कोणत्या राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलेली आहे? कुठलं राष्ट्रीय उद्यान आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, जे एकशिंगी गेंड्यासाठी महत्वाचं आहे आसाममध्ये, इथं ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक बी तुमचं उत्तर आहे. पुढचा बघा, 9 नंबरचा क्वेश्चन आहे महत्वाचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. याच प्रकारचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेतले जाणार आहेत आणि सबस्क्राईब सुद्धा करून द्या आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा जर तुम्हाला आवडलं तर. चला, वन्यजीव कायदा 1972. वन्यजीव कायदा 1972 मध्ये दुरुस्ती करणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं ठरलेलं आहे? तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट प्रश्न त्याचं उत्तर देतो तुम्हाला, केरळ. ओके. रामसर अधिवेशनाच्या अंतर्गत दलदलीचं शहर
म्हणून मान्यता मिळवणारं भारतातलं पहिलं शहर कोणतं आहे? कुठलं? रामसर अधिवेशनानंतर दलदलीचं शहर म्हणून मान्यता मिळवणारं भारतातलं पहिलं शहर कुठलं आहे? तर इंदूर आणि उदयपूर हे दोन शहर आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता सुरू करण्यात आलेला आहे? तर नॅशनल हायवे 45. लक्षात ठेवा. किती? नॅशनल हायवे 45. पुढं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजे बघा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणारे पहिले भारतीय कोण आहे? राकेश शर्मा, शुभांशु शुक्ला, विकास गौडा, अजित सिंह. कोण आहेत? तर शुभांशु शुक्ला. या संदर्भात शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपण घेतलेला आहे, तो सुद्धा बघून घ्या. सौर ऊर्जेद्वारे आपल्या विजेची 100% गरज भागवणारा भारतातला पहिला जिल्हा कुठला आहे? तर तो आहे दीव जिल्हा. लक्षात ठेवा. दीव दमण मधला दीव जिल्हा. पुढं राज्य बाहेरील वाहनावर हरित कर, ज्याला आपण ग्रीन टॅक्स म्हणतो, राज्याच्या बाहेरील वाहनावर ग्रीन टॅक्स किंवा हरित कर लावणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं आहे? हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम की गोवा? कुठलं राज्य आहे? उत्तराखंड हे राज्य आहे. 15 नंबरचा क्वेश्चन आहे, समान नागरी संहिता लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं? तर लक्षात ठेवा, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. का बरं? समान नागरी संहिता लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य असं जर म्हटलं तर डायरेक्ट त्याचं उत्तर तुमचं गोवा आलं पाहिजे, गोवा. परंतु जर तुम्हाला प्रश्न विचारला स्वातंत्र्यानंतर, कारण गोव्यामध्ये समान नागरी संहिता हा आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदरपासून आहे, आणि आता अलीकडेच उत्तराखंड या राज्याने काय केलं आहे? समान नागरी संहिता लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य स्वातंत्र्यानंतर म्हटलं तर उत्तराखंड आहे. पण असा जर प्रश्न असेल समान नागरी संहिता लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य, तर मग गोवा. स्वातंत्र्यानंतर असेल किंवा स्वतंत्रपणे विधानसभेमध्ये कायदा करून त्या ठिकाणी समान नागरी संहिता लागू करणारं भारतातलं कुठलं राज्य? तर मग उत्तराखंड येईल. पण असा सरळ सरळ प्रश्न असेल त्याचं उत्तर गोवा आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढचा क्वेश्चन 16 नंबरचा आहे, भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य, फुलपाखरू अभयारण्य कुठं स्थापन करण्यात आलेलं? तर बघा, भारतातलं पहिलं फुलपाखरू अभयारण्य हे आर्लम वन्यजीव अभयारण्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. ते केरळ या राज्यामध्ये आहे. 16 नंबरचा क्वेश्चन झालाय. पुढचा क्वेश्चन बघा, 17 नंबरचा क्वेश्चन आहे, अलीकडे जगातलं पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशाने बांधलेलं आहे? बघा, जगातलं पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशाने बांधलं आहे? तर जपानने बांधलेलं आहे. कुठला देश? जपान. चीन नाही, अमेरिका नाही, जपान. मोबाईल ऍपद्वारे ई मतदान सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं? याचं उत्तर द्या, अत्यंत महत्वाचं. मोबाईल ऍपद्वारे ई मतदान सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं आहे? तेलंगणा, बिहार, महाराष्ट्र की केरळ? कुठलं आहे? विचार करा. 100% माहिती असेल तर तुम्ही उत्तर चुकणार नाहीत, पण नसेल माहित तर उत्तर चुकणार. कुठलं राज्य आहे? तर बिहार राज्य. ओके. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, कोणता जिल्हा भारताचा पर्याय खाली कोणता जिल्हा भारताचा पहिला बायो हॅपी जिल्हा बनला आहे? कुठला जिल्हा आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यातला कुई पन्योर हा जिल्हा आहे. हा जिल्हा काय? तर भारतातला पहिला बायो हॅपी जिल्हा बनला. कुठला? की नाव आहे काही ठिकाणी कुई नाव आहे. पन्योर राज्य आहे अरुणाचल प्रदेश. पशुपालन आणि कुक्कुटपालनाला कृषीचा दर्जा देणारं पहिले राज्य कुठलं आहे आणि कुठल्या मंत्र्याच्या काळात दिला? हा सुद्धा प्रश्न विचारतील. तर पशुपालन आणि कुक्कुटपालनाला कृषीचा दर्जा देणारं पहिलं राज्य कुठलं आहे? तर आपलं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने पशुपालन आणि कुक्कुटपालनाला कृषीचा त्या ठिकाणी दर्जा दिलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, भारताच्या पहिल्या AI सक्षम अंगणवाडीचं उद्घाटन कुठं झालेलं आहे? तर महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. कुठं? वडधामना या ठिकाणी झालेलं आहे. 21 नंबरचा क्वेश्चन झाला. 22 नंबर बघा, भारतातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट
व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणता आहे? कुठला आहे? बोगीबील पूल, हावडा ब्रिज, चीना ब्रिज, कुठला आहे? तर नवीन पांबन पूल, लक्षात ठेवा, नवीन पांबन पूल. त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपण घेतलेला. पुढचा, मे 2025च्या घोषणेनुसार कोणते राज्य भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य बनला? मे 2025 तारीख लक्षात ठेवा, काय दिली तुम्हाला? मे 2025च्या घोषणेनुसार कोणते राज्य भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य बनला? केरळ, गोवा, मिझोराम की त्रिपुरा? कुठला आहे? मिझोराम हे राज्य बनले. लक्षात ठेवा, तारीख किती? मे 2025च्या घोषणेनुसार पहिलं पूर्ण साक्षर राज्य मिझोराम. इकडचा प्रश्न महत्वाचा आहे बघा. 2025 मध्ये पूर्णपणे बघा, पूर्णपणे 100% डिजिटल साक्षर होणारं भारतातलं राज्य कोणता? कर्नाटक, केरळ, तामिळनाडू की महाराष्ट्र? कुठला आहे? तर केरळ. केरळ, पर्याय क्रमांक 4. दिसतंय? 23 नंबरचा क्वेश्चन नीट वाचा. मे 2025च्या घोषणेनुसार कोणतं राज्य भारतातलं पहिलं पूर्ण साक्षर राज्य बनलंय? तर मिझोराम. 24 नंबरचा क्वेश्चन वाचा. 2025 मध्ये पूर्णपणे 100% डिजिटल साक्षर होणारं पहिलं राज्य कुठला? तर केरळ आहे. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. पुढचं 25 नंबरचा क्वेश्चन. असे टोटल आपल्याला 50 क्वेश्चन घ्यायचे आणि चालू घडामोडी तुमचं जानेवारी ते मार्च सुद्धा आपण घेणार आहोत, काळजी करू नका. ओके. संपूर्ण राज्यात भारत नेट योजना राबवणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? बघा, भारत नेट ही योजना राबवणारं देशातलं पहिलं राज्य आहे पंजाब. कुठलं आहे? पंजाब. 26 नंबरचं बघा, कोणत्या शहराला किंवा प्रदेशाला भारताचे पहिले अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर, बघा, पहिले अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? कुठलं शहर आहे ते? चंदीगड, नवी मुंबई, बेंगलोर की इंदूर? तर इंदूर या शहराला पहिलं अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. कुठलं? इंदोर शहर. 27 नंबरचा क्वेश्चन आहे, सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंक सोबत करार करणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं आहे? तर आपलं महाराष्ट्र. लक्षात ठेवा, महाराष्ट्राने करार केलेला आहे स्टारलिंक सोबत. भारताच्या पहिल्या पूर्णपणे डिजिटल साक्षरी मत्स्य गणनेचे उद्घाटन कुठं झालं? कुठे झाले? तर कोची, केरळ या ठिकाणी झालेलं आहे. 29 नंबरचा क्वेश्चन, कोणत्या उच्च न्यायालयाने, आता न्यायालयासंदर्भामध्ये प्रश्न असतो तो 100% तुम्हाला विचारता, कोणत्या उच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीला प्रथमच अधिकृत मालमत्ता म्हणून मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे? तर ते आहे मद्रास उच्च न्यायालय. कुठलं आहे? मद्रास उच्च न्यायालय. 30 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतीय क्रिकेटपटू संघटनेच्या म्हणजेच इंडियन क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहे? पहिल्या महिला अध्यक्ष. 1 सेकंद. ठीक आहे, 4 ऑप्शन तुमच्याकडे, उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. कोणत्या आहेत मग? मिताली राज, शांता रंगास्वामी, झुलन गोसावी की अंजुम चोप्रा? तर कोण आहे? शांता रंगास्वामी त्यांचं नाव. लक्षात ठेवा. हा 30 नंबरचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा, 31 नंबरचा आहे, महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळींची रजा देणारं पहिलं राज्य कुठलं आहे? केरळ, तामिळनाडू, कर्नाटक की ओडिशा? तर कर्नाटक या राज्याने मासिक पाळीची रजा देणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. कुठलं राज्य? कर्नाटक. 2025 मधील पहिल्या DNA आधारित हत्ती जनगणनेनुसार देशात हत्तीची संख्या किती आहे? कधी? 2025 मधील पहिल्या DNA आधारित हत्ती जनगणनेनुसार देशात हत्तीची संख्या किती आहे? तर ती आहे 22,446 हत्ती. किती आहे? 22,446. कधी कधी या प्रकारचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारतातच, त्यामुळे महत्वाचं. पुढचं, भारतातील जनरेशन बीटाचे पहिले बाळ कुठं जन्मलेलं आहे? कुठं जन्मलंय? तर मिझोराम या ठिकाणी. कुठं? आयझॉल. मिझोरामच्या आयझॉल या ठिकाणी ते जन्मलेलं आहे. सप्टेंबर 2025. पुढचा प्रश्न, सप्टेंबर 2025 मध्ये नवी दिल्लीत
लॉन्च झालेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी चिपचे नाव काय आहे? बघा, नवी दिल्लीत लॉन्च झालेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी चिपचं नाव काय आहे? तर ते आहे विक्रम 32, विक्रम 32. ओके. 35 नंबरचा क्वेश्चन आहे, भारताची पहिली राष्ट्रीय प्रवाळ भित्ती संशोधन संस्था कुठं स्थापन केली जाईल? तर ती आहे दक्षिण अंदमान मध्ये स्थापन केली जाणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पहिल्यांदाच कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मुख्यालयामध्ये स्थापन केला जाणार आहे? मग ती आंतरराष्ट्रीय युनेस्को आहे, युनिसेफ आहे, जागतिक बँक आहे की WHO आहे? कोणत्या? तर युनेस्को. लक्षात ठेवा, युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये स्थापन केला जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. ओके, चलो बघा पुढचं बघा. टेक्सला भारतात आपले पहिलं पूर्ण क्षमतेचं केंद्र उघडणार आहे. कोणत्या ठिकाणी? तर हरियाणाच्या गुरुग्राम या ठिकाणी. 37 नंबरचा क्वेश्चन. 38 नंबरचा क्वेश्चन बघा, 2026 मध्ये पहिल्या ग्लोबल बिग कॅट्स कॉन्फरन्सचे आयोजन कुठं केलं जाईल? तर ते नवी दिल्ली या ठिकाणी केलं जाणार आहे. कुठं? नवी दिल्ली. ओके, चला हे पूर्ण तुमच्या भारताच्या ज्या काही महत्वाच्या पहिल्या घटना घडलेल्या आहेत 2025-26 मध्ये तेवढे आपण घेतोय. टोटल 50 घेतलेले आहे. 39, भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र कोणी विकसित केला आहे? कोणी विकसित केला आहे? तर स्पेस किड्स इंडिया ने ते विकसित केलेला आहे. 40 नंबरचा, भारताचा पहिला सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर प्रकल्प कुठे उभारला जाईल? तेलंगणा, ओडिशा, गुजरात की महाराष्ट्र? कुठं? तर ओडिशा या ठिकाणी. तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा या ठिकाणी तो विकसित केला जाणार. भारताचा पहिला सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर प्रकल्प कुठं आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये आहे. पुढचं बघा, भारताचा पहिला काचेचा झुलता पूल बजरंग सेतू ज्याचं नाव आहे, हा कोणत्या नदीवर बांधलेला आहे? तो गंगा नदीवर बांधलेला आहे. कुठली नदी? गंगा. त्याचं नाव काय? बजरंग सेतू. 2025 मध्ये कोणतं राज्य भारताचे पहिले अत्यंत गरिबी मुक्त? बघा, भारतातलं पहिलं राज्य आहे, त्या राज्यात राज्य अत्यंत गरिबी मुक्त करून टाकलंय. अत्यंत गरीब त्या राज्यात कोणीच नाहीये असं राज्य घोषित केलं. ते कोणतं राज्य आहे? तर ते आहे केरळ राज्य. लक्षात ठेवा, कुठलं आहे? केरळ. पुढचा प्रश्न आहे 44 नंबरचा. चला 43 नंबरचा, मे 2025 मध्ये देशातले पहिलं भिकारी मुक्त शहर कधीचं? मे 2025 मध्ये देशातलं पहिलं भिकारी मुक्त शहर कोणतं बनलं आहे? सुरत, वाराणसी, इंदोर, मुंबई? कुठला आहे? तर इंदोर या. त्यानंतर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या पाणबुडीतून प्रवास केला? कोणती पाणबुडीचा प्रवास केला? त्याचं नाव आहे INS वाघशीर. या पाणबुडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे आपल्या राष्ट्रपती. त्यानंतर 45 नंबरचा क्वेश्चन जर पाहिला असेल तर बघा, कोणत्या राज्यात पहिल्या PPP मॉडेल वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी करण्यात आलेली आहे? तर मध्य प्रदेश राज्य. लक्षात ठेवा. त्यानंतर इकडचा प्रश्न 46 नंबरचा, अनुगर्ग कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत? कुठलं राज्य आहे? तर ओडिशा राज्य. या ओडिशा राज्याच्या त्या पहिल्या काय बनलेल्या आहेत? मुख्य सचिव. बघा, न्यायालय शिपाई भरतीची बॅच आहे, 320 रुपये बॅचची फीस आहे, जॉईन करा आजच. त्यानंतर सोबत 99 रुपयामध्ये न्यायालयाच्या 20 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळत आहेत. 20+ आहेत. त्यात तुम्हाला 5000 ऑनलाईन टाईप क्वेश्चन सुद्धा मिळत आहेत. हे सगळे वाचून घ्या. त्याच्या बाहेरचा न्यायालयाला एकही प्रश्न येणार नाहीये. घ्यायचा असेल तर आपला नंबर दिलेला, या नंबरला संपर्क करा. कुठला नंबर आहे? 9552 62 95 63. हा जो नंबर आहे, या नंबरला गुगल पे, फोन पे करा, स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा, मिळून जाईल. ओके, चल चलाय. राहिला 47 नंबरचा क्वेश्चन बघा, रोलिंग बजेट स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक? रोलिंग बजेट स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश. कुठलं आहे? मध्य प्रदेश.
त्यानंतर 48 नंबरचा क्वेश्चन आहे, भारताचा पहिला राज्यस्तरीय बहुराष्ट्रीय उद्यान व्याघ्र कॉरिडॉर विकसित करणारं राज्य कोणतं आहे? तर हे सुद्धा कुठलं आहे? तर मध्य प्रदेश. 48 झाले. त्यानंतर बघा 49 आणि 50 नंबरचे क्वेश्चन महत्वाचे आहेत दोन्ही सुद्धा. हा डायरेक्ट मराठी प्ले स्टोअरला जा, मराठीमध्ये श्री अकॅडमी टाका, असा लोगो दिसेल. मराठीत श्री अकॅडमी टाकलं तरच आपला ऍप तुम्हाला प्ले स्टोअरला दिसेल. तिथून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज बॅच जॉईन करू शकता. भारताचा पहिला सॅबरीन AI पार्क कुठं स्थापन केला जाईल? तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र की तेलंगणा? एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं. यानंतर दुसरा जो आपण घेणार आहोत तर तो सुद्धा. चला याचं उत्तर सांगा कमेंट मध्ये. काय उत्तर याचं? तर तामिळनाडू लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढचा हा खूप वेळा तुम्हाला विचारू शकता, महत्वाचा आहे. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन सुरू केलेली आहे? सौर ऊर्जेवर चालणारी ATM पैसे काढायची मशीन ATM व्हॅन सुरू केलेली आहे कोणी? तर त्रिपुरा ग्रामीण बँकेने. लक्षात ठेवा. कुठली बँक? त्रिपुरा ग्रामीण. असे टोटल 50 क्वेश्चन अत्यंत महत्वाचे आपण घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यायालय शिपाई भरती जर तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, या शिपाई भरती संदर्भामध्ये न्यायालयाच्या तर एकूण 5000 क्वेश्चन आहेत. ऑनलाईन टाईपचे क्वेश्चन आहेत 5000. न्यायालय शिपाई भरती तयारी करत असाल तर 100% घ्या. त्यासोबत तुम्हाला 20+ सराव पेपर मिळत आहे. पेपर सुद्धा सोडवा. किती मार्क येतात ते पाहून घ्या. फीस फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. ओके. चलो पुढे संपर्क करायचा आहे तुम्हाला तर हा नंबर परत देतोय, लक्षात ठेवा. 95526295 आणि 63 या नंबरला संपर्क करा. गोविंद नवल सदनाबानी हा नंबर सेव्ह करा. ओके. थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका.